हाय, हॅलो. मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. गावाला जायचा आजचा दिवस आहे आणि नेमकी कामाच्या गडबडीत काम अजून एक पडलं. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सिग्नलचं, ते मला पुन्हा एकदा नवीन करावं लागलं कारण त्याला नावं नव्हती लिहिली. तर ते सगळं तयार करून घेतलं शेळ्यांना शाळेत आणल्यानंतर, सोडून आल्यानंतर. त्यानंतर खाऊ येताना घेऊन आले. ते सगळं आवरून झाल्यानंतर मग एक अर्धा तासातच मेहंदी काढून घेतली. ती फक्त तासभरच ठेवली असेल कारण मला परत श्रेयांना शाळेत आणायला जायचं होतं. मग ती मेहंदी काढून झाल्यानंतर नेलपेंट वगैरे लावून घेतली आणि बाकी सगळं मेकअपचं सामान जे मला गावाला घेऊन जायचं होतं ते सगळं काढून ठेवलं कारण आम्हाला रात्रीच्या गाडीने बसने जायचं होतं. त्याच्यामुळे माझी खूप गडबड चालू होती. सकाळी उठल्यापासून माझी कामं चालू होती, काय आवरतच नव्हतीत कामं. इथे मी सगळी मेकअपचं सामान, औषधं वगैरे सगळी काढून ठेवली होती आणि ते झाल्यानंतर मला ब्लीचसुद्धा करायचं होतं. काल करेन म्हटलं होतं पण ते सगळं कामाच्या ह्याच्यात राहून गेलं आणि मॅडमनी सिग्नलचं जे चार्ट बनवायला सांगितलं होतं ते सुद्धा करायचं होतं, त्याच्यामुळे ते राहूनच गेलं होतं. मग मी संध्याकाळी जेवण वगैरे लवकर आवरलं आणि ब्लीचला करून घेतलं. म्हटलं एक अर्धा तासाचं काम आहे, पटकन होऊन जाईल. आणि ब्लीच केलं आणि त्यानंतर मग एक 10 मिनटं ठेवलं आणि वॉश करून घेतलं. तर मी हे जे लावलं आहे ते हर्बल ब्लीच आहे. याआधी मी दुसऱ्या कंपनीचं लावलं होतं, तर मला त्याचं नाव नाही आठवत आहे. मी दोनदाच चेहऱ्याला ब्लीच लावलं होतं कारण कुठे जायचं असेल तरच लावलं जातं. कार्यक्रम किंवा लग्न वगैरे गावाला असेल तरच मी लावते, नाही तर मी लावत नाही. तर आता बघा तुम्ही किती छान ग्लो आला आहे. आणि आमची तयारी केलेली आहे आणि आम्ही 9 वाजता घरातून बाहेर पडून गेलो कारण आमची गाडी 10ची होती आणि आम्हाला स्वारगेटला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो. सगळी तयारी झाली होती, पॅकिंग वगैरे सगळं झालं होतं. ऐन वेळेलाच हे ऑफिसवरून आले आणि त्यांनी बाकी जी उरलेली पॅकिंग केली, खाऊ वगैरे जे मेकअपचं सामान वगैरे भरायचं होतं ते सगळं भरून घेतलं आणि आता आम्ही गाडीत येऊन बसलो होतो आणि आमच्या इथं गाडी स्वारगेटवरून निघाली होती गावाला जायला. तर ह्याच्या पुढचे सगळे नाही 2च व्लॉग गावाचे असतील, ते तुम्ही नक्की आठवणीने बघा. माझं गाव म्हणजे माझं सासर आणि माहेर दोन्ही शूट करायचा मी प्रयत्न केला आहे. जास्त शूट करता आलं नाही कारण खूपच गडबड होती. 2 दिवस सतत कार्यक्रम होते, त्यामुळे कार्यक्रमाच्या गडबडीत आणि पाहुणी मंडळी खूप असल्यामुळे घरची कामं खूपच होती, त्यामुळे शूट काय जास्त करता आलं नाही. पुढचे तुम्ही दोन्ही व्लॉग नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. रात्रीचा प्रवास जवळजवळ आम्ही 7 ते 8 वर्षानंतर करतो आहे कारण श्रेयान झाल्यापासून आम्ही रात्रीचा प्रवास टाळला आहे. कारण रात्रीच्या प्रवासाला आम्ही लहान मुलांना घेऊन जायचं खूपच भीती वाटते कारण खूप लांबचा प्रवास आहे. 5 ते 6 तास लागतात इथून गावाला जायला. त्यामुळे आम्ही जवळजवळ 7-8 वर्षानंतर आता गावाला रात्रीच्या प्रवासाने गेलो, नाही तर आम्ही दुपारचाच प्रवास असतो. तर मी आता माझ्या सासरी येऊन पोचले आणि हे माझं सासर आहे. आम्ही सकाळी 6च्या दरम्याने घरी येऊन पोचलो. आमच्यासोबत आमचे काही नातेवाईकसुद्धा होते, त्यामुळे यायला आम्हाला सोपं पडलं. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचे व्लॉग नक्की पहा. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.